वाकेश्वर देवस्थान पेठ दिंडी सोहळा या प्रस्थान आज या ठिकाणी होते आणि हे प्रस्थान असंच देहू मुक्कामी जात असतो। देहू मधून तुकोबाराय आणि इनामदारवाड्यामध्ये प्रवेश करतात आणि उद्या नियमाप्रमाणे वाटचालीला सुरुवात होते। तर नमस्कार मंडळी, आज आहे 7 जुलै आणि आज आहे आमच्या पेठ गावच्या दिंडीचे देहूकडे प्रस्थान। आणि सकाळी सकाळी मंदिरात छानपैकी भजन चालू होतं आणि भजन झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाची होणार होती सुरुवात। मंदिरात तर पांडुरंगाच्या नामस्मरणात सर्वजण तल्लीन झाले होते। सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक आतुरता दिसत होती, ती पंढरीकडे जाण्याची आणि त्यांच्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्याची। दिंडी म्हणजे पायी चालणारा प्रवास नाही, तर ती एक भक्तीची, प्रेमाची आणि समर्पणाची वाट आहे। डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ मृदुंग आणि ओटावर ज्ञानोबा तुकाराम हाच वारकऱ्यांचा खरा अलंकार। कडक ऊन असो, मुसळधार पाऊस किंवा थंडी, वारकरी कधीच थांबत नाही, कारण त्याच्या पावलांना पंढरीची ओढ असते आणि मनात विठ्ठलावरील अखंड श्रद्धा असते। दिंडीत श्रीमंत, गरीब, लहान, मोठा असा कोणताही भेद नसतो, सर्वजण एकाच नावाने ओळखले जातात, वारकरी। ही वारी आपल्याला शिकवते प्रेम, समानता, सेवा, संयम आणि माणुसकी। विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रत्येक पावलात भक्ती आहे, प्रत्येक अश्रूत प्रेम आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात पांडुरंग कायमचा वसलेला आहे। बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली तुकाराम, तुकाराम। या सोहळ्यामध्ये महिलांचीही उपस्थिती अगदी लक्षणीय होती। महिलांनीही अगदी पांडुरंगाच्या नामघोषामध्ये फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला। तर मंडळींनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की शेअर करा, कमेंट करा आणि हो, लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनण्यास खूप प्रेरित करतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, तर आज आपण पेठ गावामध्ये आहे आणि आज पेठ गावामध्ये आमची पेठ गावची जी दिंडी आहे त्या विषयी आपण सविस्तर यांच्याकडून माहिती घेऊया। सर थोडी माहिती द्या। वाकेश्वर देवस्थान पेठ दिंडी सोहळा या प्रस्थान आज या ठिकाणी होते आणि हे प्रस्थान असंच देहू मुक्कामी जात असतो। देहू मधून तुकोबाराय आणि इनामदारवाड्यामध्ये प्रवेश करतात आणि उद्या नियमाप्रमाणे वाटचालीला सुरुवात होते। म्हणून आमच्या या पेठ गावामध्ये आम्ही या दिंडीचं प्रस्थान चालू केलेलं आहे आणि त्या प्रस्थानाचं आणि ही प्रदक्षिणा वारी ही सुरू या ठिकाणी होते। बहुसंख्येनं सर्व गाव या ठिकाणी समाविष्ट होतो आणि सर्वांनीच हा अतिशय आनंद लुटण्याची ही परंपरा कायम चालू ठेवलेली आहे। मी आमच्या या ग्रामस्थांचं आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या माध्यमातून मनापासून त्यांचं स्वागत करतो। जय जय रामकृष्ण हरी। तसेच आपल्या सोबत आंबेगाव तालुक्याचे पंचायत समिती सदस्य संजू शेठ पवळे, गावचे माजी सरपंच होते, त्यांची थोडी घेऊया आपण। रामकृष्ण हरी। गेल्याच वर्षी आमच्या इथून दिंडी चालू झाली, आमच्या गावच्या नावाने दिंडी चालू झाली, वाकेश्वर दिंडी सोहळा म्हणून। ही दिंडी आमच्या गावातील बहुसंख्य वारकरी याच्यामध्ये सामील होतात आणि या वारकऱ्यांना दिंडीला प्रस्थान करण्यासाठी येथील लोक एक भरभरून त्यांना मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या बरोबर चालण्यासाठी, भले 5 पावलं का होईना दिंडी बरोबर चालावं। आमचे काही दूध गवळी असतात, शेतकरी बांधव आहेत, त्यांना कामं असतात,
म्हणून काही लोक सुरुवातीला दिंडीचं प्रस्थान करून देतात आणि मग आम्ही मधल्या पिरियडमध्ये त्यांना सामील होत असतो. अशा प्रकारचं ह्या आमच्या गावचं एक दिंडीचा एक मोठा सोहळा असतो आणि त्या सोहळ्याला आज सुरुवात झालेली आहे. सर्व ग्रामस्थांनी त्यात सहभागी होऊन सर्वांनी सहभागी झाले, त्यामुळे सर्व वारकऱ्यांचंही स्वागत करतो आणि आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने आपला वाकेश्वर पायी दिंडी 16 पेठ सातगाव पठार यांच्या माध्यमातून सर्व वारकरी देहू ते पंढरपूर या वारीसाठी आता आपलं पेठ गावातून प्रस्थान होणार आहे. सकाळी अत्यंत मंगलमय अशा वातावरणात पंचपदी करून विनापूजन झालं. अनेक भाविक भक्त वारकरी बांधव उपस्थित होते. त्यानंतर सर्व गावाला नगर प्रदक्षिणा झाली. फार मोठ्या भक्तिभावाने महिला असतील, वारकरी, गावातील तरुण सहकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले. दिंडीचं हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षी फार मोठं तन मन धनाने अनेकांनी पंगतदार असतील, वारकरी असतील, सेवा कार्य अनेक मार्गाने आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य वाकेश्वर पायी दिंडी सोहळ्याला सर्वच ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर यांच्या माध्यमातून मिळालं. येणाऱ्या काळात सुद्धा एकमेकास सहाय्य करून अवघे धरू सुपंत या न्यायाने हा दिंडीचा अत्यंत धार्मिक पवित्र उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा चालू राहो हीच पंढरपूरच्या पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. आज दिंडी प्रस्थान सोहळ्याच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले सर्व वारकरी बांधव, माता भगिनी, बंधू, ग्रामस्थ, आपण सर्वजण, विविध संस्थांचे पदाधिकारी, आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. प्रथमतः दिंडी मंडळाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. चालू वर्षी, याही वर्षी दिंडी सोहळ्याचे दुसरं वर्ष आणि संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या भक्तिमय घालून दिलेल्या वाटेवर आपण आज खऱ्या अर्थानं दिंडी प्रस्थान करत आहोत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी महाराज यांच्या दर्शनासाठी आपण पंढरपूर या ठिकाणी जात आहोत. या सर्व नियोजनासाठी खऱ्या अर्थानंच त्यांनी तन मन धनाने भक्तिभावाने त्यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांचं पुन्हा एक सर्वांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत करतो आणि वारीमध्ये सामील होणाऱ्या सर्व वारीकऱ्यांना एक नम्र विनंती करतो. वारीमध्ये, संपूर्ण वारीमध्ये शिस्त, स्वच्छता, प्रेमभाव आपण सर्वांनी दृढ करावा आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आपण पंढरपूर या ठिकाणी दर्शनासाठी जावं असं उपस्थित सर्वांना नम्र विनंती करून पुन्हा एकदा सर्वांचं आभार, सर्वांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्र शासन आणि देहू संस्थान यांच्या वतीनं दिंडी मंडळासाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि त्या सूचनेचा अंमलबजावणी आपण दिंडी मंडळ करणार आहोत. खऱ्या अर्थानं हे आपत्कालीन या मुसळधार पाऊस यामुळे देहू आणि आळंदी या ठिकाणी महापूर आल्यामुळं आणि परिस्थिती अत्यंत भयानक तयार झाल्यामुळं सर्व दिंडी मंडळांना विनंती केलेली आहे, आपण फक्त प्रस्थान सोहळ्यासाठी विनेकर यांना देहू या ठिकाणी पाठवावं आणि बाकीचं दिंडी मंडळ, पायीवारीसाठी जाणारे दिंडी मंडळ पुणे या ठिकाणी यावं अशी शासन आणि संस्थांच्या वतीनं दिंडी मंडळांना विनंती करीत आहे. त्या विनंतीचा आपण अंमलबजावणी करणार आहोत आणि सर्व वारकरी भाविक भक्तांना दिंडीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना मी नम्रतेची विनंती करतो. आपण 9 तारखेला सकाळी ठीक 9 वाजता वाकेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी यावं. आपणा सर्वांची या ठिकाणून पुणे या ठिकाणी जाण्यासाठी दिंडी मंडळाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार. रामकृष्ण हरी.